अजित पवारांविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात येत आहेत वायबी चव्हाण सेंटरच्या विरोधात। सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे अजित पवारांना विधिमंडळ पक्षनेते पदावरून काढून टाकलेला आहे। राष्ट्रवादीने सगळ्यात मोठी बातमी दिलेली आहे आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये एनसीपी कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा केलेल्या आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदावरून सुद्धा त्यांची हकालपट्टी केली जाणार आहे। आणि आता या ठिकाणी सगळ्यात मोठं म्हणजे घटनात्मक काय काय तरतुदी आहेत, हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर काय करू शकतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, आपण बघतोय पक्षनेते पदावरनं गटनेते पदावरनं अजित पवार यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। काय आताची अपडेट आहेत? नक्कीच आता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली। या बैठकीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार यांना गटनेते पदावरून दूर केलं आहे। म्हणजेच कुठेतरी आमदारचं जे पत्र आहे जे राज्यपालांकडे देण्यात आलेलं आहे ते पत्र यामुळे राष्ट्रवादीने केलेलं नाही। कुठेतरी आता अजित पवार यांना गटनेते पदावर काढल्यामुळे अजित पवारांचा आता किती आमदार आहेत आणि अजित पवारांबरोबर ज्या आमदारांनी सह्या दिल्या आहेत ते सर्व अधिकार जे आहेत ते राष्ट्रवादीने काढून घेतलेत। म्हणजेच आता जर समजा आज तिन्ही पक्ष एकत्र येऊन पुन्हा सरकार स्थापन करायला गेले तर ज्या जे आमदार आता सोबत असतील ते सर्व आमदार मिळून एकत्रपणे राज्यपालांकडे कदाचित पत्र देऊ शकतात। आता थोड्याच वेळात या संदर्भातली घोषणा देखील होऊ शकतात। संदीप, अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतलेली आहे। त्यांना 30 तारखेला त्यांची जी ताकद आहे ते दाखवण्याची, संख्याबळ दाखवण्याची सुद्धा मुदत दिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी एक घटनात्मक पेच सुद्धा निर्माण होऊ शकतोय। आपण महेश सरांच्याकडनं जाणून घेणार आहोत, पण त्याबद्दल काय माहिती मिळते? संदीप, या ठिकाणी आता भाजप एकच खेळी करू शकते की जेव्हा अधिवेशन बोलवलं जाईल त्यावेळी तत्कालीन जे पीठासन अधिकारी म्हणून ज्या ठिकाणी अध्यक्ष बनून बसवलं जातं ते सरळ आवाजी अगदी प्रफुल्ल, मी तुला थांबवतोय कारण वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेर आपण बघतोय अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी थेट तिथून आपल्या सोबत आहेत। स्वाती, काय परिस्थिती आहे वायबी चव्हाण सेंटरच्या समोर? आपण बघतो इथे घोषणांचं सत्र सुरू आहे, इकडे जोरदार घोषणाबाजी सुरू आहे आणि अजित पवार मुर्दाबाद म्हणून घोषणा दिल्या जातात। आपण बघतोय हे सगळे इथे शरद पवारांचे समर्थक आपल्या बरोबर आहेत। आपण काही लोकांकडून जाणून घेऊया। मला सांगा, तुम्हाला विश्वासघाताची भावना आहे का? असं वाटतं दगाफटका झालेला आहे, पण आम्ही पूर्ण पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहणार आहोत आणि त्या ठामपणे आम्ही पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहू। या महाराष्ट्राने जो आजपर्यंत जे देशाने जो पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे, आज त्यांच्या पाठीत कुठेतरी खंजीर खुपसण्याचं काम केलं। घरच्यांनी असं वाटतं अजित दादांनी जे काही केलंय ते त्याचं उत्तर त्यांना पवार साहेब देतीलच, पण आज पूर्ण पवार साहेबांच्या बरोबर युवक, मुंबईचा युवक, महाराष्ट्राचा युवक त्यांच्या बरोबर उभा आहे आणि तो तसाच उभा राहणार आहे। 80 वर्षाच्या युवकांसोबत पवार साहेबांसोबत आम्ही उभे आहोत। दिवस रात एक करायला तयार आहोत आम्ही। मला सांगा की घरातल्यानेच खंजीर खुपसल्याचं यांचं म्हणणं, तुम्हाला काय वाटतं? पवार साहेबांच्या पाठीमागे कोणी खंजीर खोपो किंवा ना खोपो, पण महाराष्ट्राच्या त्यांच्या पाठीमागे ह्यांनी खंजीर सोपलो। काही लोक आहेत, मला सांगा की आपण लाईव्हवर आहोत, तर तुमची भावना जाणून घ्यायची आहे। या क्षणी तुम्हाला फसवल्याची किंवा दगाफटका केल्याची फसवल्याचीच भावना आहे। कार्यकर्त्यांना आणि पवार साहेबांना फसवल्याची भावना आहे। काँग्रेसला फसवलं, शिवसेनेला फसवलं आणि राष्ट्रवादीला सुद्धा फसवलेलं आहे। आम्हाला खूप वाईट वाटतं। आम्ही जीवाचं हाताळलं आम्ही काम केलेलं आहे। पक्षाची विचारधारा, पवार साहेबांचा विचारधारा लोकांपर्यंत पोहोचून हा पक्ष उभा केलेला आहे आणि विचाराला तिलांजली देण्याचं काम हे अजित पवारांनी केलेलं आहे। त्यांचा मुलासारखा असणारा अजित पवारांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असं तुमचं म्हणणं? हो, आमचं म्हणणं तेच आहे। ज्या यशवंतराव चव्हाणांना विचारधारा म्हणून आदरणीय पवार साहेबांनी हमेशा महाराष्ट्रामध्ये काम केलं, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला देऊन सर्व आपण बघितलं राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना भावना अनावर होताना दिसत आहेत आणि या सगळ्यामध्ये अजित पवारांची हकालपट्टी राष्ट्रवादी काँग्रेसमधून करण्यात आलेली आहे आणि कुठंतरी या सगळ्यामध्ये आपण बघतोय की आपल्यासोबत महेश म्हात्रे सर आहेत। महेश सर, आपण बघितलं कशा पद्धतीने सगळ्या भावना अनावर झालेल्या आहेत। कहाणी में एक नवीन ट्विस्ट आलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन आता सरकारचं स्थापन केलेलं आहे। भाजपचा मुख्यमंत्री झालाय, शपथविधी सोहळा सुद्धा पार पडला। अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, त्यांची आता हकालपट्टी झाली, त्यांच्याबरोबर आमदार किती आहेत हे माहित नाही। हे तिन्ही पक्ष दावा करणार, कुठेतरी घटनात्मक पेच पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतोय महाराष्ट्रात? नाही, घटनात्मक पेच निर्माण करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात होऊ शकतो, परंतु या सगळ्या याच्यामध्ये शरद पवार यांची जी भूमिका होती ही भूमिका निर्णायक ठरलेली आहे। शरद पवार यांनी ज्या पद्धतीने हे चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं
आणि ज्या प्रकारे शिवसेना आणि काँग्रेसला एकत्र आणून स्वतःचं महत्त्व वाढवलं. एक गोष्ट इथे तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की 54 आकडा हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला स्वबळावर सरकार स्थापन करण्याचं सामर्थ्य देत नाही. बिलकुल. 145चा आकडा ज्याच्याकडे असेल तोच सरकार स्थापन करू शकतो. ही वस्तुस्थिती असताना शरद पवारांनी आपल्या 79व्या वर्षी जी एक अत्यंत चाणाक्ष खेळी खेळली, ती चाणाक्ष खेळी त्यांनी शिवसेनेला आधी आपल्याबरोबर खेचून आणलं आणि त्यानंतर काँग्रेसला आम्ही दोन पक्ष एकत्र आहोत, तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर चला असं सांगून बरोबर घेतलं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी अत्यंत कुशलपणे पावलं टाकली. त्यांनी ज्या पद्धतीने सोनिया गांधी यांना यांचं मन वळवलं, ज्या प्रकारे संजय राऊत यांच्या माध्यमातून त्यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेचं आमिष दाखवलं. आपण पाहिलेलं आहे, आपण विसरू शकत नाही की देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन जेव्हा सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी 13 वेळा माझा फोन घेतला नाही, उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर बाहेर येऊन पुन्हा त्याचं समर्थन केलं की होय मी त्यांचा फोन घेतला नाही. म्हणजे 5 वर्ष सत्तेत बसलेले, एकत्र निवडणूक लढवलेले हे दोन नेते, लोकसभा आणि विधानसभा, एक निवडणूक नाही 2 निवडणुका एकत्र लढवलेले हे दोन नेते जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध इतक्या टोकाला जातात, तर या दोघांमध्ये जे संशयाचं एक भूत निर्माण झालेलं असेल, ते भूत कोणीतरी पद्धतशीरपणे निर्माण केलेलं असेल. संजय राऊत यांची जी या सगळ्यातली भूमिका होती, सगळ्यात पहिली पत्रकार परिषद संजय राऊतांची झाली निवडणूक निकालानंतर आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत. सर्व पर्याय खुले कशामुळे? जर तुम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवली होती तर सर्व पर्याय खुले हे कोणत्या पद्धतीने संजय राऊत यांनी निवेदन केलेलं होतं. तिथूनच खरी या नाट्याची सुरुवात झाली आणि या नाट्याचा लेखक, दिग्दर्शक, निर्माता हे सगळं श्रेय शरद पवार यांच्याकडे जाते. आणि त्यांच्याच घरातल्या अजितदादांनी आता वेगळ्या भूमिकेत स्वतःला उभं केलेलं आहे. शरद पवार आता त्या भूमिकेचं समर्थन कसं करतात हेच आपल्याला नजीकच्या काळामध्ये पाहायला अगदी. म्हणजे सर मागच्या महिनाभरामध्ये जे सगळं सुरू आहे, ती जर गाडी असेल तर त्याचे ड्रायव्हर शरद पवार आहे, ती जर जादू असेल तर त्याचा जादूगार शरद पवार आहे, ते जर मैदान असेल तर त्याचा कॅप्टन सुद्धा शरद पवार आहे. आणि त्यांनीच केलेल्या या सगळ्या व्यूहरचनेमध्ये तेच सापडलेले आहेत. शरद पवार स्वतः सापडलेले आहेत असं मला अजिबात वाटत नाही. शरद पवार तसा आभास निर्माण करतायत. राजकारणामध्ये ज्या वेळेस तुम्ही वेगळे निर्णय घेता, ज्या वेळेस तुम्ही वेगळ्या पद्धतीने पुढे जाता, त्यावेळेस तुम्हाला सर्व आव्हानांचा सामना करावा लागतो. आणि त्यातला सगळ्यात मोठं आव्हान असतं तुमच्या प्रतिमेला धक्का बसण्याचं. 1978 मध्ये 38व्या वर्षी शरद पवार यांनी जो निर्णय घेतलेला होता, तो निर्णय आपण आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांना न सांगता घेतला. हे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत बाहेर येऊन सांगितलेलं होतं. ते तसं होतं का? यशवंतराव चव्हाणांना शरद पवार हे वसंतदादा यांचं सरकार पाडतील, वसंतदादांनी त्यावेळेस जे वाक्य उच्चारलेलं होतं, शरदनं माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हे वाक्य पवारांच्या आयुष्यभर त्यांचा पिछा करत राहिलं. हे खरं असेल का? या संदर्भात अनेक राजकीय निरीक्षकांमध्ये मतभेद आहेत. परंतु जर वस्तुस्थिती आपण बघितली तर यशवंतराव चव्हाण यांच्या पाठिंब्याशिवाय शरद पवार तो निर्णय घेऊ शकत नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अजितदादा आता जो निर्णय घेत आहेत, हा निर्णय शरद पवार यांना माहिती असल्याशिवाय ते घेत असतील हे मला स्वतःला अजिबात पटणार नाही. ज्या कोणत्या राजकीय निरीक्षकांना तसं वाटत असेल तर त्यांनी शरद पवार यांना नीट पद्धतीने फॉलो केलेलं नाही. मी गेले 3 दशकं शरद पवार यांचं सार्वजनिक क्षेत्रातलं राजकारण जवळून बघत आलेलो आहे. शरद पवार नेमकं जे बोलतात त्याच्या विरुद्ध त्यांची भूमिका असते. शरद पवार ज्या दिशेला बघतात त्याच्या विरुद्ध दिशेला त्यांचा बाण चालत असतो. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला आणि काँग्रेसला ज्या पद्धतीने सत्तेच्या मोहाने एकत्र आणलं, त्यांना त्याच पद्धतीने त्यांनी बाजूला सुद्धा टाकलेलं आहे. त्यामुळे आता पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार जी भूमिका घेतील ती भूमिका शब्दशः ज्यांना मानायची असेल त्यांनी मानावी, परंतु ती भूमिका शब्दशः खरी असेल असं मात्र कोणी मानू नये, एवढंच मी या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला आवर्जून सांगू इच्छितो. अगदी सर, एक महत्वाची बातमी येते, कारण अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांची महत्वाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि याविषयी जाणून घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव आहेत. उदय, महत्वाची बैठक आहे.